मित्रांनो, मागील व्हिडिओत आपण श्री क्षेत्र गाडे जळगाव येथील श्री रेणुका मातेची व विठा रेणुका नंदन महाराज यांच्या पुढील गादीपतींच्या काही लीला यांची माहिती जाणून घेतली। या व्हिडिओत आपण बघणार आहोत श्री काशी विश्वनाथ महादेव भगवान यांचा ज्या पिंडीत वास आहे अशी अद्भुत दिव्य लीला याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत, जी आज देखील महाराजांच्या गादीपतींच्या काळात घडलेल्या लीलांची साक्षी आहे। आज महाराजांच्या वंशातील 23वे गादीपती श्री वेल्हाळ रेणुकानंदन महाराज हे गादीपती आहेत, ज्यांचे वास्तव्य अमेरिकेत आहे। तर मित्रांनो, विठा रेणुकानंदन महाराजांचे वंशज आज देखील या आई आदिपुरुष देवीची सेवा करतात। तर आज आपण ऐकणार आहोत अशी दिव्य लीला की जी आज देखील श्री क्षेत्र गोडगाव येथे महाराजांच्या दिव्य लीलांची साक्षी आहे। तर ऐकूया महादेवाच्या ज्या दिव्य पिंडीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, मूळ पुरुषापासून 9व्या पिढीचे श्री मुकुंद रेणुकानंदनजी महाराज दुसरे यांच्या काळात घडलेली अद्भुत लीला आहे। गोडगाव गावातील काही भाविक काशी यात्रेसाठी गेले होते। त्यांना जाऊन खूप दिवस झाले होते। ते घरी न आल्यामुळे सर्व चिंतित होते, कारण त्या काळी घनदाट जंगल असल्यामुळे त्यांचं नेमकं काय झालं कळत नव्हतं। ही चर्चा विठा रेणुकानंदन यांच्या समाधीजवळ निघाली। त्या काळी येथे सर्व सभा भरत असे। मुकुंद रेणुकानंदनजी समोर ही चर्चा निघाली। महाराजांनी सांगितले की 3 महिने वाट पहा, ते सुखरूप येतील। पण लोक काही केले ऐकेना। तर महाराज म्हणाले, मी आजच सूर्यास्तापर्यंत काशीला जाऊन त्यांचा निरोप घेऊन येतो आणि काशी विश्वेश्वराचे दर्शन घेऊन त्यांना पाहून येतो। असे म्हणून महाराजांनी जवळच असलेल्या गंगा बावडी येथे या विहिरीत उडी मारली। आपण व्हिडिओमध्ये बघत आहात, हीच ती गंगा बावडी। लोकांना वाटलं हे काय झालं, महाराज आता येणार की नाही, पण महाराजांनी सूर्यास्तापर्यंत वाट पाहण्यासाठी सांगितले होते। इकडे जे भक्तजन काशीला गेले होते ते गंगेच्या घाटावर कर्मक्रिया करण्यासाठी आले होते आणि त्याच वेळी मुकुंद महाराज त्यांना गंगेमधून येताना दिसले। त्यांनी आचार्याने महाराजांचे दर्शन घेतले। महाराजांनी त्यांना गावचा सर्व वृत्तांत सांगितला की तुमचे सर्वजण वाट बघत आहे। महादेवांचे काशी विश्वेश्वराचे दर्शन करताना महादेवांनी त्यांना सांगितले की तुम्ही साक्षात देवीचे स्वरूप आहात। तुम्हाला काशीला येण्याची आवश्यकता नाही। तुम्ही येथून जाताना मुठभर वाळू घेऊन जावी आणि माझी तुमच्या येथे स्थापना करावी। मी तिथेच काशी विश्वेश्वर म्हणून साक्षात माझा वास तिथेच राहील। तुमच्या वंशाला काशीला येण्याची आवश्यकता नाही। महाराजांनी महादेवाचे दर्शन घेऊन सांगितल्याप्रमाणे ते गोरडगावला मुठभर वाळू घेऊन त्यांनी गंगेत प्रवेश केला। इकडे गंगा बावडीजवळ सर्वजण महाराजांची वाट बघत होते। तोच पाण्यातून महाराज वर आले आणि सर्वांना जे काशीस गेले होते त्यांचा निरोप सांगितला व जी मुठभर वाळू सोबत आणली होती तिची गंगा बावडीजवळ शिवलिंग या रूपाने स्थापना केली। तिची महिमा अशी आहे की ती तिळतिळ वाढत जाते। आपण व्हिडिओमध्ये बघत आहात की हेच ते शिवलिंग आहे, जे महाराजांनी मुठभर रेतीपासून तयार केलेले आहे आणि ही दर वर्षाला तिळतिळ वाढत जाते। आपण व्हिडिओमध्ये बघत आहात की महाराजांचे जे पुढील वंशज आहे त्या वंशातील माता भगिनी येथे या शिवलिंगाची पूजा करताना आपल्याला दिसत आहे। त्यानंतर जे लोक काशीला गेले होते
ते काही काळाने घरी आले आणि त्यांनी सर्व गावकऱ्यांना महाराज आम्हाला काशीमध्ये भेटले हे सांगितले. तेव्हा लोकांना महाराजांची महिमा कळली. ही घटना सत्य आहे अशी यांची अद्भुत लीला होती. मित्रांनो, आपण व्हिडिओमध्ये बघत आहात की ही ती दिव्य पिंड आहे. हे शिवलिंग आपल्याला वाढताना दिसत आहे. हे व्हिडिओमध्ये आपण बघू शकता की जमिनीपासून हे वरती आलेले आहे मित्रांनो. तर आज घडीला हे आपल्याला वाढताना दिसत आहे. मित्रांनो, आपल्यासोबत गोडगावचे काका आहेत. काका, आपलं नाव? माझं नाव गंगाधर नाथाराव साळू. तर काका ज्यावेळेस लहान होते त्यावेळेस त्यांच्या पाण्यामध्ये म्हणजे त्यांचा अनुभव असा आहे मित्रांनो की ज्यावेळेस ते लहान होते तर 1970 पासून 1970 तुमचा जन्म आहे काका? 56. काकांचा जन्म मला कळायला लागलं तर 60-65च्या नंतर 65च्या नंतर. हा. मला कळायला लागल्यानंतर तेव्हापासून ती मूर्ती छोटी होती. पण आता ती दिवसेंदिवस आता याच्यामध्ये आतापर्यंत खूप मोठी झाली. तर स्वतः आपल्या सोबत काका आहेत आणि काका असतील किंवा गावातले बरेच जण जे वयोवृद्ध माणसं आहेत तर त्यांनी देखील पिंड बघितलेली मित्रांनो. तर या पिंडीचं महत्व आपण पहिल्यांदा सांगितलेलं की दरवर्षी तिळतिळ वाढत राहते.